महाड शहरातील दादली पुलाजवळील मटण मार्केटजवळ अन्नाच्या शोधात भरकटून आलेल्या एका भल्या मोठ्या अजगराला रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध प्राणीमित्र संस्था सिस्केप आणि वनविभागाने सर्पमित्र रुपेश वनारसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने जीवदान दिले आहे. दिनांक 24 नोव्हेंबरच्या रात्री दादली पुलाजवळ भला मोठा अजगर आल्याची खबर महाडमधील सर्पमित्र रुपेश वनारसे आणि त्यांची पत्नी सौ प्रणाली वनारसे यांना मिळाली. या दोघांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन अथक प्रयत्नाने या अजगराला पकडण्यात यश मिळवले. यावेळी उपस्थित नागरिकांना रुपेश व प्रणाली यांनी या अजगराबाबत माहिती देऊन त्यांच्या मनातील भीती व संभ्रम दूर केला. अजगराला जीवदान दिल्यानंतर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी रायगड जिल्हा मानद वन्यजीव रक्षक आणि सिस्केप संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांना कळवण्यात आले. तसेच वनविभागाला कायदेशीर व कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माहिती देण्यात आली. महाड वनविभाग वन परिक्षेत्र अधिकारी राकेश साहू यांच्या मार्गदर्शनाखाली बिटाचे कार्यवाह ए भोसले यांच्या उपस्थितीत अजगराचे वजन आणि इतर बाबी नोंदवण्यात आला. यामध्ये हा अजगर 8 ते 10 फूट लांब व नर जातीचा असल्याचे सांगण्यात आले. यानंतर जास्त वेळ न दवडता सिस्केप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री, रुपेश वनारसे, प्रणाली वनारसे आणि सहकारी सर्पमित्र स्मरण कपिल यांच्या मदतीने अजगराला शहरापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. अजगर हा वन्यजीव आता शेड्यूल वर्ग ए वर्गीकृत वर्गात गणला जात असून त्याला वाघ संरक्षण प्रतीचाच दर्जा प्राप्त झाला असल्याची माहिती यावेळी प्रेमसागर यांच्याकडून देण्यात आली. आता आपण बघतोय हा अजगर आहे. आपल्याकडे अजगर सर्रास बऱ्याच ठिकाणी सापडतात आणि आपल्याकडे दादलीचे मटणाचं दुकान जे आहे किंवा चिकनचं दुकान आहे पुलाच्या बाजूला, त्या ठिकाणी रुपेशने आणि प्रणालीने दोघांनी मिळून हा रात्री काल रेस्क्यू केला आहे. प्रणालीचं पण कौतुक करावं असं वाटेल, कारण आपल्याकडे प्रणाली आणि अशा पद्धतीने महिला मुली जर पुढे आल्या आणि त्यांनी अशा पद्धतीने साप किंवा मगर आपण जे काही वन्यजीव रेस्क्यू करतो ते करण्यामध्ये पुढे हातभार लावला तर नक्कीच हा आदर्शवत पुढच्या समाजाला होईल आणि महिला आणि मुली या ठिकाणी पुढे येतील. प्रणालीचा या निमित्ताने आदर्श आहे की तू अशा पद्धतीनं धाडस करून हा साप पकडलास आणि आपल्या सोबत वनविभागाचे भोसले साहेब आहेत. सो महाडच्या वनविभागाच्या कार्यालयातून साहू साहेबांच्या आम्ही मार्गदर्शनाने हा साप आता या दादलीच्याच एरियात लगेच सोडतोय. तसेच नागरिकांनी कोणताही साप अथवा अन्य वन्यजीव आढळल्यास घाबरून न जाता त्वरित वनविभाग, सिस्केप आणि सर्पमित्रांशी संपर्क करावा असे आवाहन देखील संस्थेच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे.